करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जवळपास 10 संघ या स्पर्धेत आहेत. परंतु आपण बघितलं की जर चेंडू बाहेर इतरत्र गेला तर कोणताही 2-3 खेळाडू किंवा कार्यकर्ते सोडले तर कोणीही बॉल आणण्यासाठी जात नाही आहे, चेंडू आणण्यासाठी. कारण ही घरची स्पर्धा आहे, तर कृपया सर्व संघ खेळाडूंनी यांची नोंद घ्यायची. आपला सामना संपल्यानंतर कोणी जायचं नाही आहे. इथे उपस्थित राहून उर्वरित सामन्यासाठी थोडेफार जी काही गरज असेल, काम असेल, ते सगळ्यांनी ती कामं करायची आहेत, याची कृपया सर्व असतील. कारण काय होतं की समजा एखादा सामना खेळतो आणि त्याच्यानंतर आपला सामना संपल्यानंतर त्वरित निघून जातोय, तर असं करायचं नाही आहे. कारण आपल्या घरच्या प्रेक्षकांचा बोल आणि आपली जी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे कृपया विनंती आहे, चेंडू आणण्यासाठी आणि इतरत्र काही कामं असतील तर कृपया सर्व खेळाडूंनी थांबायचं आहे. धन्यवाद.
त्यावेळेस बॅटची कट आणि सौरभ दादाच्या संघ मालक आहेत. संघ मालकांकडनं अशी चुकी होणं फार कमी दिसतं. प्रयत्न चांगले करावे लागतील अशा बॅट टाकून मारलेला फटका आहे मितेशचा. मितेशला माहिती आहे विकेट गेले आहेत. आता मात्र आपल्याला प्रयत्न आणि बॅटिंग दोघांमध्ये जोर लावा लागणार आहे. एक चांगला टोटल जर सेट करायचा आहे अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरच्या नेगेटिव्ह माइंडने जर विचार केला तर मात्र आता प्रत्येक बॉलवरती 2 रन करायचे आहेत. कुठेतरी मात्र एखादी बिग हिट येणं देखील गरजेचं आहे आणि मितेशची ताकद मला तरी असं वाटतं की बाउंड्री लाईन क्लिअर करेल. एखादा मोठा षटकार किंवा चौकार मितेशच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पाहिलं तर व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आता धावा देखील पुढे जात आहेत. 14 धावा झाल्यात. जी गरज होती एक स्टार्टची चांगल्या स्टार्टची त्या गरजेनुसार आता मात्र मितेश आणि त्यांच्यासोबत असणारे फलंदाज हितला देखील मितेशची साथ द्यावी लागेल. हा चेंडू चांगला आहे आणि दांडी 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 गुल होते. फलंदाज बाद होतोय. चला इकडे पाहिलं गेलं तर आपले मान्यवर देखील दाखल झाले आहेत. फिटनेस अँड कंडिशनिंग क्लबचे आपले मंदार दादा त्यांचं देखील पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जगताप दादा यांच्या हस्ते मात्र त्यांचा इकडे सत्कार होतोय. एक मायेची शाळ आणि इकडे एक पुष्पगुच्छ याने मात्र इकडे सन्मान केला जातोय मंदार दादा यांचा. आज आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी मंदार दादा आपल्या पिंपळवाडीत दाखल झाले आहेत. खूप खूप स्वागत आहे दादांचं. टेनिस क्रिकेट लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती देखील प्रेक्षक आपल्यासोबत जुडले गेले आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मागची मॅच थोडी मात्र इंटरेस्टिंग झाली. शेवटच्या बॉलपर्यंत जरी आली असेल तरी मात्र थोडीफार गडबड तिकडे बॅटिंग टीमकडनं झाली. रनआउट देखील झाले शेवटच्या बॉलवरती. जर तिकडे रनआउट झाले नसते तर मॅच आणखीन बनून राहिली असती. परंतु इकडे पाहिलं तर या मॅचकडे आता आपण पाहिलं गेलं तर हित आणि नवीन बॅट्समन अनिरुद्ध येस हिट स्ट्राईकला आहेत. इकडे पाहिलं तर या वेळेस फटका चांगला आहे. सिंगल रन मिळतोय. अनिकेत सर जरा अनिकेत सर एकच धावा आहे. 17 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कुठपर्यंत जाईल फिल्डरच्या हातामध्ये जातोय. सिंगल रन भेटते. तर अनिरुद्ध आले स्ट्राईकवर. तर अनिरुद्ध म्हटलं की गिरगाव मधील एक नामवंत संघ अनिरुद्ध 11 तो देखील लक्षात येतो. पाहिलं तर समोरच्या दिशेने उंचावरती गेलाय बॉल. कुठे जाईल आणि फिल्डरच्या हातामध्ये जात असताना चुकी झाली आहे. एकमेकाकडे बघत बसलेले फिल्डर की कोण कॅच पकडणार. एक फिल्डर बॉल खाली आले परंतु बॉल हातात घेता आला नाहीये. 2 धावा. नक्कीच अनिरुद्ध आपल्या पहिल्याच बॉलवरती त्यांची मात्र विकेट गेली असती परंतु आता रन्स आले 2. 4 चेंडू आणि धावा झाल्यात. 20 धावा झाल्यात धावफलकावरती. 20 रन्स.
ते पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका अनिरुद्धचा आणि पुन्हा एकदा एक सिंगल रन. म्हणजे रन्स येत आहेत पण विकेट देखील जात आहेत. तर आणखीन 7 चेंडू बाकी आहेत. मागची मॅच जर पाहिली तर 30 रन डिफेंड झाले होते. बॅटिंग टीमला अजून थोडं सन्मानजनक स्कोर इकडे मात्र बनवावा लागणार आहे. आणि यावेळेस सुपला शॉट हिट कडनं येताना पहिला. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा जर पाहिल्या तर 22-22. ओके, शेवटच्या ओव्हरमध्ये अनिरुद्ध आणि हिट ही दोन्ही बॅट्समन किती धावा खेळत आहेत. प्रणव यांच्या मार्गदर्शनाखाली आता मात्र हे 2 यंग खेळाडू या परिस्थितीनुसार आपल्या संघाला कोणत्या स्थितीवरती जाऊन पोहोचतात, कोणत्या पोझिशनवरती जाऊन पोहोचवतात हे मात्र बघण्यासारखं असणार आहे. कारण की रन्स आता मात्र थोडेसे बॅकफुटला असतील परंतु रन्स येत आहेत. एक नाही तर 2-2 रन्स येत आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस चुकी झाली कीपर कडनं. बॉल त्यांच्या हातात आला नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. चला अनिरुद्ध आपण स्ट्राईक वरती यायचं आहे. यावेळी जर पाहिलं तर थोडाफार बॉल बाहेर जातोय. वाईट बॉल पंच सांगतायत. चोवीस धावा झाल्यात. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंगचे, पहिल्या डावातले शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस थोडा बाउन्सर टाकण्यात आलाय. बॉल आपटला तिकडे, थेट फिल्डरच्या हातामध्ये जातोय. 1 फॉर दी ओव्हर असं पंचांनी सांगितलंय. फुलटॉस चेंडू, फटका तितका चांगला नाही आहे परंतु जे हवंय ते मात्र मिळालंय. 1 रन कंप्लीट झाली आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क घडवतात. हिट AK11 के जनहित में हिट बैटिंग कर रहे हैं दोस्तों. और स्कोर है 27 धावा झाल्या डबल का वरती. दोन चेंडू बाकी आहेत शेवटचे. इकडे पहिला तर चुकी झाली आहे. वाईड बॉल पंच घोषित करतायत. यावेळेस कनेक्शन पुन्हा एकदा चांगलं. 2 धावा इकडे मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवरती. मित्रांनो अजूनही मॅच मध्ये बनून आहेत. म्हणजे मागची मॅच आपण 30 रन डिफेंड होताना पाहिली आहेत. शेवटचा बॉल, हा बॉल मात्र कीपरच्या हातामध्ये आलाय आणि इकडे रनआउट. जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष असणार आहे बॅटिंग टीमला, अर्थातच SS ड्रॅगन्स टीमला. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची आहे. त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात करायची. आजच्या दिवसातील 4थी मॅच जिंकण्यासाठी आहे टार्गेट 31 धावांचं, 31. चला सिम्बा 11 आणि स्टार किंगचे कर्णधार लवकरात लवकर आपण यायचंय टॉस साठी.
रॉयल स्ट्रायकर संघाला कुठेतरी मात्र मागच्या मॅच मध्ये सपोर्ट कमी मिळालाय. ए लल्ला सबको जमा कर ले जल्दी. तो बस इकडे उभा आहे. चला लवकरात लवकर यायचं आहे. सिम्बा 11 आणि स्टार किंग संघाचे कॅप्टन आले आहेत. ललित इकडे मात्र उपस्थित आहेत. सिम्बा 11चे कॅप्टन आपण देखील आले आहेत. चला आयोजक आपण टॉस साठी या. लल्ला टॉस जिंक. सिम्बा 11 या संघाने सिम्बा 11 हा संघ साडेला फोन कर. ए शुभमला फोन कर. मॅच कडे पाहिलं गेलं तर 31 धावांचा पाठलाग आता करायचा आहे. SS ड्रॅगन संघाला आपले मान्यवर मंदार दादा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. फिटनेस अँड कंडिशनिंग क्लबचे आपले मंदार दादा ते देखील आले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी फिटनेस म्हटलं की फिटनेस आणि क्लब मधले अगदी त्यांच्या फिटनेसकडे पाहून असं वाटतंय की दादा इकडे मात्र क्लब रन करतायत. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे SS ड्रॅगन संघाला. का पहिल्या ओव्हरमध्ये विकेट येईल आणि 31 धावांचा पाठलाग जर आपल्याला डिफेंड करायचा आहे तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेणं फार गरजेचं आहे. प्रणय राणा आले आहेत बॉलिंगसाठी. त्यांच्या समोर फलंदाज अमित आणि प्रथमेश. पिंपळवाडीचं क्रिकेटवरती फार प्रेम आहे. पहिल्या माळ्यावरून देखील एक लहान चिमुकलीशी मुलगी अगदी या मॅचचा आनंद घेते आहे. तिचा कोणता तरी काका ही मॅच खेळतोय असं मला वाटतं. काकाला बघून खुश आहे ती. इकडे पाहिलं तर यावेळी चुकी झाली आहे प्रणय कडनं. नो बॉल आलाय. नो बॉल वरती सिंगल रन देखील आलाय. अरे घाबरा ना. ये येड धव्यार के सगळे ओरडतात. हे चालू आहे लाईव्ह बाबा. तुझा आवाज जाणार. माझा बाईक चालूच आहे. राजू का चला पुढचा बॉल हर प्रणयचा. इकडे पहिले तर कीपरने आपल्या अंगापासून इकडे मात्र बॉल अडवलाय. ती चांगलं यष्टिरक्षण करण्याचा प्रयत्न करतायत. पहिले तर यावेळेस फटका चांगला आहे. फलंदाजाला माहिती आहे की पहिल्या ओव्हरमध्ये विकेट सांभाळून खेळणं गरजेचं आहे आणि एक नो बॉल पण आलाय म्हणजे रन येत आहेत. आपल्याला फक्त जागेवरती उभं राहून कुठेतरी मात्र आपले स्टम्प्स वाचवायचे आहेत. विकेट येण्यापासून थोडंसं मात्र वाचायचे आहेत. पिंपळवाडीचे सर्व कार्यकर्ते कमिटी मेंबर्स प्लीज आपण थोडं मात्र बॉलकडे लक्ष ठेवायचं आहे. अनिकेत कुठे आहेत? मॅन ऑफ द मॅच तुम्हाला भेटलंय, आता जरा बॉलवर लक्ष द्या प्लीज. लुकचं लक्ष नका देऊ, बॉल आणा देखील.
पहिलं तर यावेळेस हा चेंडू चांगला होता प्रणयकडनं. अगदी पहिल्याच जरी तसं वाटलं की हा बॉल कुठेतरी मात्र फिल्डर बॅट्समनच्या अंगावरती येईल, परंतु हा एक स्लोवर म्हणून होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. विकेट घेण्याची इकडे मात्र पूर्ण प्रयत्न करतायत प्रणय, परंतु विकेट मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आलेली नाही आहे. वाईट बॉल, परंतु यष्टीरक्षक अगदी चांगल्या पद्धतीने मात्र तिकडे बॉल अडवतात. यापुढे जर पाहिलं तर कमबॅक वाईट बॉल नंतर हा शरीर यष्टीवरती इकडे मात्र एक चांगला बॉल. 6 धावा झाल्या म्हणजे त्या 6 धावा आता कन्वर्ट होत आहेत 12 मध्ये. आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि एकूण रन्स करायचे ते म्हणजे 19. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज एस एस ड्रॅगन्स या संघाला. अगदी प्रणयची ओव्हर फार चांगली खेळून काढली. शेवटचा बॉल थोडा मात्र स्टम्प्सवरती येत असताना तिकडे बॉलला वाचवलं स्टम्प्सला भेटण्यापासून. आता मॅच आहे 18 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी. चिची बॉलर ने चिची गोलंदाज प्रथमला मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलंय. पहिला चेंडू आणि तिकडे चुकी झाली आहे, तेवढी त्यांची स्लिप झाले. स्वतःवरती नियंत्रण बनवता आलं नाही. पंचांनी मात्र घोषित केलेला चेंडू वाईड वरती एक अवांतर धाव 22च्या स्वरूपात आणि धावफलक पुढे जाईल. 14 धावा होत आहेत धावफलकावरती. इकडे पाहिलं तर हा फटका चांगला आहे अमितच्या बॅटमधला. पुन्हा एकदा ती कव्हरच्या रिजन मध्ये खेळलेला एक चांगला फटका. पुन्हा एकदा जर पाहिलं तर 2 रन्स भेटतील या फटक्यापासून. ती असेच फटके खेळले तर मात्र मॅच जिंकणं सोपं होईल आणि बॉलिंग टीमला मात्र कुठेतरी मात्र लांब नेतील बॅट्समन. तर बॉलिंग टीमला देखील पकड बनवायची असेल तर मात्र सुरुवातीचे विकेट घ्यावे लागतील. सलामीची जी जोडी आली मैदानात त्यांना मात्र माघारी पाठवावं लागेल. पुन्हा एकदा मात्र सन्मानित केला. इकडे रनआउटची संधी आहे, परंतु तिकडे थ्रो देखील चांगला होता. बॉलरला फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडता आला नाहीये आणि थ्रो चांगला दिला होता. ती विकेट घेण्याचं पूर्ण संधी तिकडे, परंतु गॅदर केला नाही बॉल. सिंगल रन. हा बॉल देखील चांगला आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस फिल्डर आले, परंतु मात्र अगदी मैदानाच्या बरोबर समोरच्या दिशेने फटका खेळला होता. जितू दादा आहेत तिकडे गुणलेखक म्हणून आम्हाला नेहमी त्यांची साथ असते. आमच्या सोबत नेहमी गुणलेखन अगदी चांगलं करतात. फिल्डिंग देखील आता मात्र चांगली केली आहे. संघासाठी 100% एफर्ट देणं फार गरजेचं आहे आणि संघ जेव्हा बॅकफुटला असेल कुठेतरी मात्र आपल्या संघाचे रन कमी झाले तेव्हा मात्र फिल्डिंग दर्जेदार करावी लागते. तेच इकडे मात्र जितू दादा करतायत. हा फटका चांगला होता अमित कडना. 19 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या फटक्यामध्ये तितकी ताकद नाहीये, पण फटका जिथे जायचा तिकडेच जातोय. आणखीन एक चांगला फटका येतोय अमितच्या बॅट मधून. अशा प्रकारे दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 21. आता 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे.
10 runs required of 12 balls. मितेश आले बॉलिंगसाठी. 10 धावांची गरज असताना आता मितेशला काहीतरी चमत्कार आपल्या संघासाठी करावा लागणार आहे. एकात दुसरी विकेट इकडे येणं फार गरजेचं आहे. इकडे पहिलं तर फटका चांगला. 2 धावा भेटतायत. व्हाईट बॉल. पहिलं तर चुकी झाली आहे. नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट भेटणार आहे आता बॅटिंग साठी. पहिलं तर या फटक्यामध्ये ताकद आहे. फटका लांब जातोय परंतु रन फक्त आणि फक्त 1 भेटणार आहे. 2 आहेत. 27 धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. पहिलं तर यावेळेस व्हाईट बॉल. थोडीफार मात्र बॉलिंग टीमच्या रिॲक्शनवरनं दिसत आहे, त्यांच्या बॉडी लाईनअपवरनं इकडे दिसत आहे की मॅच त्यांच्यापासून लांब गेली आहे. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे आता. परंतु अजूनही नाबाद आहेत, नॉट आउट आहेत. इकडे पाहिलं तर फटका पुन्हा एकदा चांगला सजवला आहे. 2 रन इकडे मात्र पुन्हा एकदा भेटतायत. आणि आता नाबाद म्हणजे नॉट आउट राहण्यासाठी मात्र एक शेवटचा रन करावा लागणार आहे या दोन्ही बॅट्समनला. काल देखील आपण पाहिलं चेतन होता. चेतन सोबत जर पाहिलं तर केवल होते. केवल शाह आणि चेतन चौगुले या दोन्ही फलंदाजाने देखील मात्र नॉट आउट मध्ये ती मॅच संपवली. आज जरी पराभव स्वीकारला असेल परंतु अजून मॅच खूप आहेत. आणि इकडे पाहिलं तर शेवटचा रन देखील आलाय आणि SS ड्रॅगन्स मॅच देखील जिंकतायत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. जितेंद्र मोरे दादा आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. तर तसंच या मॅच मध्ये बेस्ट एफर्ट्सचा पुरस्कार दिला जाणार आहे हितला, ज्याने मात्र आपल्या संघाची बाजू सांभाळली. मी विनंती करीन मंदार दादांना. मंदार दादा आपण कृपया करून आपण बेस्ट एफर्टचा पुरस्कार देण्यासाठी आपल्या मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि तसंच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो